नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झालेली आहे। तर चला मी आज ब्रेकफास्टमध्ये काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। हेल्दी ब्रेकफास्ट आहे आज, एकदम इन्स्टंट होणार आहे, तो पण दाखवते। आणि आज मी किराणाच्या वस्तू म्हणजे घरात ज्या काही वस्तू लागणार आहेत ना त्या बऱ्यापैकी ऑनलाईन ऑर्डर करणार आहे, तर त्या मी तुम्हाला दाखवेल। आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास मी त्या गोष्टींवरती घालवले, कुठल्या ॲपमध्ये किती स्वस्त मिळते हे सगळं बघितलंय। सो ते नक्की बघा, मला खूप सारे डिस्काउंट सुद्धा भेटलेले, सो ते बघण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आज मी करणार इथे मी अराउंड 4 मोसंबी घेतले होते आणि 4 मोसंबीचा किती ज्यूस निघाला मी दाखवते। आधी त्यांचंच करून घेतलं कारण एकदाच नको। तर इथे तुम्ही बघू शकता एवढा ग्लास जो आहे, 4 मोसंबीचा ज्यूस म्हणजे विदाउट वॉटर, काहीच पाणी वगैरे एक थेंब पण नाही टाकला मी। तर हा एक पूर्ण ग्लास भरून ज्यूस निघतो आणि हा खूप म्हणजे भरून ग्लास जो ज्यूस आहे ना तो पिला तर अजिबात भूक लागत नाही, म्हणजे इनफ होतो बेसिकली, मला सांगण्याचा माझा अर्थ आहे। तर असा ओरिजिनल मोसंबीचा ज्यूस पाणी न वापरता 4 मोसंबीचा या एवढूशा मशीननी छानपैकी निघालेला आहे। आणि त्याच्यासोबत त्यांना मी देते डाळिंबाचे दाणे खायला, कारण त्यांनाच हे कॉम्बिनेशन खायचंय। सो चला देऊया त्यांना। सकाळी ऊन होता, आता पाऊस पडायला लागलाय आणि ते चादरी वगैरे धुतल्यात, आता त्या वाळत घालायच्यात मला। त्यानंतर मी हे अंगावरचे वगैरे पण उन्हामध्ये वाळत टाकलेले, ते घडी घालून ठेवते। मस्त कडक ऊन पडलं होतं, चांगलं वाळलं, ते पण लावलं, ते पण वाळत घालायचं। या मंडळी खिचडी खायला, गरम गरम, पाऊस पण आलाय, दुपारचाच पाऊस आलाय। ज्यांना अजिबातच मोदक येत नाही ना त्यांच्यासाठी सुद्धा हा ब्लॉग खूप गरजेचा हेल्पफुल ठरणार आहे, कारण ज्यांना अजिबातच मोदक वगैरे येत नाही तुम्ही हा ब्लॉग बघून ना तुम्ही मोदक ट्राय करू शकता। इतकी इझी आणि मस्त सोपी पद्धत आहे। सो स्टे कनेक्टेड। हॅलो, तर मी तुम्हाला बोलले होते की मी आज ऑनलाईन काय काय परचेस करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते। आणि खूप सारे डिस्काउंट सुद्धा मला भेटलेले, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल। आणि कदाचित मी ह्या गोष्टी जर मार्केटमधून घेतल्या असत्या तर मला इतका डिस्काउंट भेटला नसता, आणि काहीतरी नवीन गोष्टी पण मी घेतलेल्या आहेत। सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी मी मागवलेलं आहे ग्रेटेड कोकोनट, आणि हे जे आहे ते एकदम फ्रेश आहे, म्हणजे मी ओपन वगैरे करून बघितलं सगळ्यात आधी, कारण ती भीती असते ऑनलाईन जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तेव्हा। आणि हे मी ह्याच्यासाठी मागवले कारण मला मोदक करायचे। खरं तर मोदक हा खवणलेला जो नारळ असतो ना ओला, त्याचेच करतात ऍक्च्युली, पण आजकाल किसून किंवा ग्राइंड करून करतात, मी सुद्धा केलेले आहेत, पण ऍक्च्युली ती प्रोसेस खरी नाहीये। सो मला हे खूप दिवसांपासून करायचं होतं, सो मी हे मागवलेलं आहे आणि अगदी फ्रेश, एकदम फ्रेश आहे। ह्याच्यावरती डेट पण दिलेली आहे, 200 ग्रॅम्स मी मागवलेलं आहे। त्यानंतर मी मशरूम मागवलंय, आणि हे पण एकदम फ्रेश मशरूम आहेत, मी खूप वेळा मागवते। आणि हे मी प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या ॲपवरून मागवल्या। तर मी सगळ्यात आधी मी जे ग्रेटेड कोकोनट आणि मागवलेलं आहे ते झेप्टोवरून मागवलं आहे, आणि त्याच्यावरती मला 75 रुपीज ऑफ होते, आणि त्यांच्या मोबाईलमध्ये पण 50 रुपीज ऑफ होते। सो मी दोन्ही गोष्टी डिस्काउंटचा व्यवस्थित बेनिफिट घेतला। सो मी हे मागवलं ग्रेटेड कोकोनट, त्याच्यासोबत काकडी आणि बीट मागवलेलं आहे, आणि ह्या तिन्ही गोष्टींवरती मला 75 रुपीज ऑफ मिळालेले आहेत। सो हे मी मार्केटमध्ये गेले असते तर मला कोणी 75 रुपीज ऑफ दिलं नसतं दिलं। सो ज्या गोष्टीमध्ये आपला बेनिफिट आहे ती डेफिनेटली ती गोष्ट करायला पाहिजे। त्यानंतर मी मागवलेलं आहे पुन्हा झेप्टोवरूनच, म्हणजे माझ्याकडे 75 रुपीज ऑफ होते आणि त्यांच्याकडे 50 रुपीज ऑफ होते। सो एका अकाउंटमधून ते मागवलं, दुसऱ्या अकाउंटमधून मी मागवलेले आहेत फ्रेश मशरूम, आणि हे मी खूप वेळा मागवते। त्यानंतर 1 लिटर दूध, आणि 1 लिटर दूध म्हणजे हे प्रॉपर फुल क्रीमचं दूध आहे, आणि ह्याला साय पण मस्त येते। आणि हे 69 रुपीजला मागवलं, आणि हे आहे 45 रुपीजला, आणि ह्याच्यावरती पण मला 75 रुपीज ऑफ मिळालेले आहे। तर तुम्ही गेस करू शकता की मला या गोष्टी कितीला मिळाल्या असतील। त्यानंतर मी अजून एक गोष्ट मागवली,
ती म्हणजे खूप महत्त्वाची होती की मी हे लिक्विड मागवलेलं आहे आणि हे लिक्विड जे आहे हे डिशवॉशर लिक्विड आहे डिशवॉश करण्यासाठी आणि मी पहिल्यांदा वेगळं ट्राय करणार आहे हे डेटॉलचं. आतापर्यंत मी विमचं वापरत होती पण मी आता हे डेटॉलचं ट्राय करणार आहे आणि मला ह्याच्यावरती चांगला डिस्काउंट मिळाला. हे जे 1.5 लिटरचं जे पॅकेट आहे पूर्ण 1.5 लिटर आहे मला 153 रुपीजमध्ये मिळालेलं आहे. कारण आपण मार्केटमध्ये कुठला पण जो ब्रँड घेतो जो लोकल असतो त्याच्यामुळे भांडी कदाचित कधी कधी नीट निघत नाही आणि साबणाची इतकी मला तर सवय राहिलेली नाहीये. आणि विम लिक्विड मी वापरत होते विम लिक्विडचा पण चांगला मला बेनिफिट होता पण ह्याच्यावरती ऑफर चांगली होती. सो मी हे 1.5 लिटर 153 रुपीजमध्ये घेतलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच मी अजून गोष्टी ऑर्डर केल्या त्या म्हणजे मोदकाचं पीठ. मोदकाचं पीठ 120 रुपीज किंवा 140 रुपीजलाच आय थिंक मिळतं मार्केटमध्ये पण. सो मी हे अर्धा किलो मागवलंय. त्यानंतर मी मीठ मागवलं आणि त्याच्यासोबतच पनीर मागवलं. ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या मी स्विगी इन्स्टामार्टवरून मागवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा मला 75 रुपीज ऑफ मिळालेले आहेत. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण माझ्या इन्स्टाच्या अकाउंटला खूप साऱ्या अशा रील्स आहेत. मी असे जे डिस्काउंट आहे ते शोधत असते. त्याच्यासाठी वेळ लागतो भरपूर पण आपल्याला इतका सारा डिस्काउंट सुद्धा मिळतो. आणि आज खूप महत्त्वाची एक गोष्ट मागवलेली आहे ती तुम्हाला कदाचित आवडेल. त्यानंतर मी मागवलं अर्धा किलो टोमॅटो मागवलेले आहेत आणि त्यानंतर मी मागवलेलं आहे अमूलचं 1 लिटर तूप प्रॉपर ओरिजिनल तूप आणि ओरिजिनल किंवा अमूल किंवा गोवर्धन चितळे यांचं म्हणजे तूप चांगलं असतं. म्हणजे मला तरी मी खूप वेळा वापरलेलं आहे. सो मी 1 लिटर मागवलेलं आहे कारण आम्हाला सहसा लागतं म्हणजे चपाती सोबत तर लागतंच पण वरण वगैरे करताना मी किंवा उपवासाचे पदार्थ करताना मी तुपाचाच वापर करते. सो ते मी 1 लिटर मागवलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवते जी मी जिओ मार्टवरून फक्त 99 रुपयाला मागवले. कदाचित मार्केटमध्ये सुद्धा त्याची एवढीच प्राइस असेल पण मला हे घर बसला भेटलंय. आणि मी जिओ मार्टवरती मी जेवढ्या काही गोष्टी मागवल्या ना त्या प्रत्येक गोष्टीवरती मी 5 रुपये किलोनी कांदे सुद्धा मागू शकत होते पण माझ्याकडे ऑलरेडी इतके कांदे झालेले ते संपायला मला 2 महिने लागतील त्याच्यामुळे मी काय ते ऑर्डर केलेलं नाहीये. सो मी तुम्हाला दाखवते की मी काय मागवलं जिओ मार्टवरून. तर मी हे मागवलेलं आहे लिक्विड जेल डिस्पेन्सर. तर हे जे आहे हे मागवण्याचं कारण असं की माझ्याकडे जे आधी होतं ह्याच्यामध्ये 2 टाईप येतात. तो गोलवाला एक आणि हा. तर तो गोलवाला आहे ना त्याचा जो ती स्ट्रॉ असते ती तुटली आहे त्याच्यामुळे त्याचा मला इतकासा वापर नाही करता येत आहे. सो मी हे मागवलेलं आहे आणि हे मला 99 रुपयाला भेटले. सो चला बघूया हे कसं आहे. तर मी हे मागवण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते की हेच म्हणजे मी पुन्हा ते गोल का नाही मागवलं त्याची कंडिशन मी तुम्हाला दाखवते. म्हणजे उगाच मी मागवलेलं नाहीये हे माझ्याकडे ऑलरेडी होतं आणि ह्याच्यामध्ये एक मध्ये स्ट्रॉ असतो आणि तो जो स्ट्रॉ आहे ना अर्धा तो तुटलेला आहे त्याच्यामुळे लिक्विड व्यवस्थित येत नाही. तरी पण मी ह्याचा काहीतरी वापर करेल. मी हे टाकून दिलेलं नाहीये कशासाठी तरी त्याचा वापर करेल किंवा जर मला त्यातली स्ट्रॉ भेटली तर मी ह्याचा वापर कशासाठी तरी करू शकते. सो बघ काय डोकं चालवता येईल पण तोपर्यंत मला भांडी घासायला प्रॉब्लेम होत होता आणि आता मला लिक्विड म्हणजे जेलचीच सवय झाली आहे. सो मी हे मागवलेलं आहे आणि क्वालिटी तरी चांगली वाटते. तर ह्याच्यामध्ये मला एक स्पंज दिलाय त्यांनी. त्याच्यानंतर असं काहीतरी आहे मला दिसत असेल तर थिंक मला वाटतं हे फील करायला पण काहीतरी असेल. ओके तर हे जे आहे असं ओपन करून मला ह्याच्यामध्ये लिक्विड फिल करायचंय आणि त्याच्यात कसला तरी आवाज येतो काय काय माहिती. अशा पद्धतीने मला वाटते खूप जणांकडे असेल पण मीच लेट झाली असेल कदाचित घेण्यासाठी. तर हे अशा पद्धतीचं आहे जे मी 99 रुपीज मध्ये मागवलेलं आहे. तर अशा काही गोष्टी मी ऑनलाईन शॉपिंग केले तर ज्याच्यावरती मला खूप सारा डिस्काउंट सुद्धा भेटलाय म्हणून मी ऑनलाईन घेतलंय. असंच उठसूट घेतलेलं नाहीये. सो चला आता जेवणाची तयारी करूया कारण मोदक करायचे वरण भात भाजी वगैरे सगळं करायचंय.
सो चला आधी ह्या सगळ्या गोष्टी ठेवून देते. तुम्हाला यातली कोणती गोष्ट आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. झालाय इथे मी कणिक मळून ठेवली आहे. आता मोदकाचं पीठ आणि त्याचं सारण करते आणि इतका पसार आवरायचा आहे. व्हिडिओ करणं इतकं सोपं पण नसतं. सो त्याला पटकन आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तिथे करते मी आता मोदक. तर दुधाचंच भांडं होतं हे आणि हे का आपण उष्ट केलेलं नसतं, त्याच्यामुळे दुधाच्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय. कारण जे मोदकाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकत असते, त्याच्यामुळे कलर छान येतो अजून आणि सॉफ्ट पण होतात. सो दुधाच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ते उकळलं की थोडंसं तूप टाकणार, थोडीशी साखर टाकणार आणि मग मोदकाचं पीठ टाकणार. तर ते तुम्हाला मी दाखवते पुढे. पाणी इथे छान उकळलं आणि आपण जे नवीन तूप ऑर्डर केलेलं आहे मस्त त्याचं उद्घाटन करूया मोदक करण्यासाठी. झूम करून दाखवू का? इथे मी थोडंसं तूप आहे ह्याच्यात टाकणार आहे, थोडंसं एकदम. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी साखर. टाकते, एकदम थोडीशी टाकायची. ते मिक्स करायचं. पीठ आता टाकलं मी मस्तपैकी. आता हे कमी गॅसवरती असं पीठ छान उकळून घ्यायचं. जितकं छान पीठ उकळून घ्याल तितके मोदक मस्त होतील. तर इथे व्यवस्थित मी हे करून घेते 5 मिनिटासाठी हार्डली. अशा पद्धतीने छान पीठ उकळून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये टाकून घेते मी आणि ते मळून घ्यायचं लगेच. आणि इथे मी लगेच सारणाची तयारी करते पटकन. कारण म्हणजे सारण ॲक्च्युली आधी करायचं आणि मग पीठ उकडायचं असतं, पण माझ्याकडे सगळं रेडी आहे त्याच्यामुळे मी पटकन करून घेते ते. आता मोदकाचं पीठ आहे ते शक्यतो गरम गरमच मळायला लागतं, नाहीतर त्याचे मोदक व्यवस्थित होत नाहीत. पण म्हणजे आपल्याला सवय नसते म्हणजे रोज भाकऱ्या करण्याची, त्याच्यामुळे ते पीठ मळताना हात खूप लाल होतात, भाजतात हाताला. सो मी जी ट्रिक सांगते मे बी तुम्हाला माहीत असेल, पण त्यांनी अगदी हार्डली 2 मिनिटांमध्ये पीठ मळून होतं, म्हणजे सगळं सॉफ्ट होतं आणि नंतर तुम्ही हाताने मळू शकता. तर ते मी तुम्हाला दाखवते आता. ते मस्तपैकी मी एक स्टीलचा ग्लास घेतला आणि त्याने अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं एकदम जोर देऊन. हार्डली 2 मिनिटं लागतात. 2 मिनिटं पण म्हणजे मला इतक्या कमी पिठाला तर 2 मिनिटं पण नाही लागले. असं लगेच स्मॅश करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित उकडलेलं आहे त्याच्यामुळे पण ते व्यवस्थित होते. सो ही ट्रिक तुम्ही पण वापरा, त्याच्यामुळे तुमचे हात पण भाजणार नाही आणि तुमचं पटकन होईल करून आणि पीठ पण व्यवस्थित मळलं जाईल. त्यानंतर असं मस्तपैकी हाताने जोर देऊन जितकं छान मळता येईल तितकं छान मळून घ्यायचं, तेवढेच मोदक चांगले होते. तर इथे मी मला वाटते हार्डली 1-2 मिनिटांमध्ये पीठ मळून घेतलंय. तर हे जेव्हा तुम्ही हाताने मळाल ना मस्त मळून घ्या. ते पीठ बघू शकता तुम्ही किती छान झालं. म्हणजे मी भाकरीचं पीठ पण असंच मळते, त्याच्यामुळे भाकरी 2 दिवस अशी मस्त मऊ राहते. चला पीठ झालेलं आहे, पटकन सारण करून घेते. वरण भाताचा कुकर पण झालेला आहे. मी सारण करायला घेते मस्तपैकी पटकन. तर थोडंसं तूप टाकायचं सगळ्यात आधी. तर आपलं पीठ थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे मी फक्त हा जो पोह्याचा चमचा आहे ते 1 चमचा टाकते. आणि त्यानंतर माझ्याकडे काजू नाही आहेत आता, त्याच्यामुळे मी चारोळे टाकते. पण काजू चांगले लागतात त्याच्यामुळे मी थोडेसे चारोळे टाकणार आहे आज. थोडेसे मी ते परतलेले चांगले. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार कोकोनट, ग्रेटेड कोकोनट. मला वाटतं सगळं नाही टाकणार मी, थोडं पीठ नाही मळलेलं मी. तर मी 150 ग्रॅम टाकलेलं आहे. मी छानपैकी परतून घ्यायचं व्यवस्थित. एखादा मिनिट पण जास्त होईल. आणि लगेच त्याच्यामध्ये तूप हे टाकायचं, गूळ. का सांगू? कारण मग हे ना खोबरं थोडंसं जास्त भाजलं गेलं ना त्याला एक स्मेल येतो. आपण आता याच्यामध्ये कोकोनट टाकूया. काय बोलते मी. तर आता आपण याच्यामध्ये टाकूया गूळ. तर जेवढा कोकोनट आहे त्याच्यात थोडंसं कमी गूळ घ्यायचा.
इथं आपलं सारण रेडी झालेलं आहे. मला वाटतं 5 मिनिटातच सारण रेडी होतं. 5 ते हार्डली 7 मिनिटं. आता हे थंड होऊन द्यायचं मस्तपैकी. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट टाकायची ती म्हणजे वेलची पावडर. आणि इथे मी ती छान ग्राइंड केली आणि भरभरून टाकले. इथे मस्तपैकी भरभरून वेलची पूड टाकून आता ते थोडस मिक्स करायचं आणि नंतर गॅस बंद करायचा. झालेला आपला. आता आपण मोदक करायला घेऊया. आता आपण इथे मोदक करतोय, तर त्यासाठी मोदक करायच्या आधी थोडस ना पीठ पाण्याने व्यवस्थित पुन्हा थोडस मळून घ्यायचं. ऑलरेडी चांगलं पीठ आहे. थोडस हाताने मळून घ्यायचं. म्हणजे ते अजून सॉफ्ट होतं. तर इथे मी मळून घेतले. तर इथे मी तुम्हाला एकच मोदक करून दाखवते. सगळेच करत असतील मोदक, पण मी आपल्याला दाखवतेय. ज्यांना नाही जमत आहेत, थोडंसं डिफिकल्टी येऊ शकतं, तर ज्यांनी कधीच केले नसतील त्यांना आपण म्हणजे त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. तर इथे दोन्ही अंगठ्यांनी असं आतमध्ये दाबून दाबून हलक्या हाताने आपण वाटी तयार करायची. मला शक्यतो वाटीवाले जे मोदक आहेत ना तेच आवडतात करायला, कारण ते अतिशय सुंदर दिसतात. आणि मी लाटून कधी ट्राय नाही केलेत, पण मी करणार आहे एकदा, कारण 21 कळ्यांचा जो मोदक आहे त्याच्यासाठी मी ट्राय करणार आहे. तर इथे आपली छानपैकी वाटी जी आहे ती व्यवस्थित तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. आणि एकदम जे पीठ आहे ना ते व्यवस्थित मळलेलं असेल तरच हे असं होऊ शकतं, नाहीतर त्याला थोड्याशा तडा जाऊ शकतात. तर इथे जेवढी पातळ करता येईल ना तेवढी करायची. आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरू. खरा मोदक जो असतो तो 21 पाकळ्यांचा असतो, पण मला पण नाही एवढं जमत. तर इथे बघूया आपल्या केवढ्या होतात. मला वाटतं 10 पर्यंत होतील. 5वी 1 2 3 4 5 6 7 8 9 बोलले ना 10 11 14 पर्यंत जातात. पण हा मोदक मी छोटा करते ना, आणि हे सारण आहे ना असं दाबायचं असं इथून, आणि हलक्या हाताने आपला मोदक आहे त्याचं तोंड बंद करायचं. तुम्ही ट्राय करा. असा सुंदर मोदक होईलच. म्हणजे कोणीच पहिल्यापासून असं शिकून येत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला गोड मोदक तयार झालेला आहे. बघू शकता किती छान दिसतं. माझ्यापेक्षा पण सुंदर मोदक करणारे असतील, पण मला पण असं शिकावं वाटतं अजून छान छान. याचे पण शेप असतात. तर इथे आपले छान मोदक तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला मला सांगा नक्की. आता मी बाकीचे मोदक करून घेते, खूप पाय दुखलेत. चलो. A few moments later. इथे आपले छान मोदक रेडी होत आहेत. मला वाटतं अजून 5 मिनिटं लागतील फक्त. आणि इथे भाजीची तयारी करते मी पनीरच्या. आणि त्याच्या आधी पनीर छान थोड्याशा तेलामध्ये मीठ आणि मसाला टाकून असं मस्त फ्राय करून घेते. अगदी थोडंसं तेल टाकलंय, म्हणजे 1 चमचा. आणि चला, त्यांना पण कॉफी वगैरे दिली आहे. आणि आता आज लवकर हे आहे, चंद्रोदय लवकर आहे. चंद्रोदयच ना, हा, चंद्र लवकर आहे आज. चंद्र हे लवकर आहे. ते मस्त हे पनीर असे छान क्रिस्पी करून घेते असे, म्हणजे ते भाजीत छान लागतात. चला, त्याची प्युरी करून झाली. इथे पापड पण तळून घेतलेत मी.
आता फक्त चपाती राहिली गरम गरम आणि भाजी तर लगेच होईल आणि वरण फक्त थोडंसं रवीने हे करायचंय. म्हणजे मी पिवळं वरणच खाते उपवासाला, असं म्हणजे फोडणीचं नाही करत सहसा. चलो अभी ये होने के बाद आपको सब्जी दिखाती हूँ. A few moments later. तर इथे मस्तपैकी मोदक तयार झालेत. थंड झाल्यावर अजून छान लागतात. असं वरण केलंय मी पिवळं उपवासाला. त्यानंतर ह्याच्यात आहे भात, पनीरची मस्त भाजी केली आहे आणि ही मला वाटतं आमच्या दोघांसाठी जास्त होईल, पण ठीक आहे, मी उद्या खाईन. ह्याच्यामध्ये चपात्या केल्यात आणि पापड. आता पटकन आरती करून घेते आणि मग तुम्हाला जेवण ताट वाढून दाखवते असं छानपैकी. भाजी मस्त झाली, वास भारी येतो भाजीचा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय तुझ गौरी कुमरा, चंदनाची उंटी कुंकुम केशरा, हिरे शोभत गळा रुंजुंटी नुपुरे चरणी घागर्या. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सुंड वक्र तुंड श्रीनयना, दास रामाचा वाट पावे सदना, संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. तर आरती वगैरे झाली आणि आता जेवण पण झाले. मला जाम वेळ लागतो काय माहिती का, मे बी मी असं स्लो करत असेल मे बी, म्हणून मी आता जेवण वाढलंय छान. थोडंसंच केलं पण मी दाखवते तुम्हाला. आधी पण दाखवलं पण आता छान ताट सजवलंय तर दाखवावं असं वाटते म्हणून दाखवते. छानपैकी जेवण रेडी आहे. चपाती, पनीरची भाजी, वरण, चटणी, मोदक आणि छानपैकी पापड. या जेवायला तुम्ही पण. आता नैवेद्य दाखवते, मोदक पण नेले तिकडे दाखवते तुम्हाला. आता आज थोडंसं कमी केलं, नाही तर दरवेळी 2 भाज्या असतात. पण ते कोण, मोदक मी असे ठेवलेत ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये पण ठेवलेत आणि आता त्यांना देते मी हे नैवेद्य दाखवायला.